आपण पाहत आहात BCCN न्यूज. 2026च्या अर्थसंकल्पात आयुषला प्राधान्य. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत. आज सादर करण्यात आलेला 2026चा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या संकल्पनेचा मार्ग सुकर करणारा तसेच आयुष आणि आधुनिक औषधांचा संगम असून भारतातील आरोग्यसेवा अधिक मजबूत करण्यासाठी आणि 10,000 कोटी किमतीचा बायोफार्मा शक्तीसारख्या सुधारणा या आरोग्यसेवेला सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे. हा अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, महिला, विद्यार्थी आणि तरुणांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देणारा आणि सर्वसामान्य व्यक्तीला दिलासा देणारा, सोबतच देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच अर्थसंकल्पामध्ये आयुष आणि आरोग्य सेवेला प्राधान्य दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानून अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.